करतो महाराज. देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्हाला काय नाही येणार. साधा अभ्यास करा. देवाला सुद्धा 3 पाय का होईना पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल. मग देव जर विश्वाचा मालक आहे, तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य जीव आहेत, आपण का आकडावा. उलट ऐका त्याच्यापेक्षा 7 कोटी घरं कांचनाची, 7 कोटी घरे काशनाची आणि पुरी लंका सोन्याची. एवढा श्रीमंत रावण ते तर सोडा, पण विश्वाचा मालक आहे राम, त्याने बायकोचं ऐकलं. तुम्ही साधा अभ्यास करा. सोन्याचं हरणाचं कातड कोणाला लागत होतं? सीताला. सीता कोण? रामाची. केवढ्यात पडलं कातड? केवढ्यात पण. तुम्ही साधा अभ्यास करा मला. आता तुमची, माझी, माझ्या भावाची, तुमची, तुमच्या भावाची खरं सांगा कोण लावली घरात? बायकोलाच ना. बायकोचं जर ऐकलं नाही ना, आपल्या भावाची गच्चे धराधरी कधीच होणार नाही. भाऊ भांडत नाही कधीच नाही. मला भांडणारच नाही. राहते रक्ताची त्यांची. पण मधलं पिल्लू जे आहे ना, हे सोडित आहे. गौ वाट्यानं दिलं. मग विचारा ना किती झाली. विचारा तुम्हाला मरू. विचारा.